विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राजकीय रंगत वाढलेली आहे। महायुतीमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असताना शिवसेनेचे युवा नेते विकास गोगावले यांनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। रत्नागिरीतल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून 2 अर्ज त्यांनी विकत घेतलेत अशी माहिती आहे। महायुतीकडे एकत्र आल्यास 708 मतांची मॅजिक फिगर आहे, पण शह आणि काटशह याच्या राजकारणामध्ये कुणाचं पारडं जड राहणार याची उत्सुकता लागून राहिलेली आहे। रवींद्र कोकाटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रवींद्र, विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आता एकूणच राजकीय रंगत आपल्याला वाढताना दिसते। सध्या रस्सीखेच सध्या सुरू आहे। युवा नेते जे शिवसेनेचे आहेत विकास गोगावले यांनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। रत्नागिरीतल्या निवडणूक अधिकारी कार्यालयातून 2 अर्ज विकत घेतल्याची माहिती आता समोर आलेली आहे। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या या निवडणुकीमध्ये रंगत आलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। निश्चितच, आणि विकास गोगावले यांनी देखील अर्ज घेतले तसं समजतं, त्यांनी 2 अर्ज घेतलेले आहेत। हो, 2 अर्ज घेतलेले आहेत विकास गोगावले यांनी रत्नागिरीतनं। आणि विशेष म्हणजे उद्धव ठाकरे सेनेकडून माजी आमदार बाळ माने यांनी सुद्धा अर्ज घेतलेले आहेत। ही सुद्धा माहिती इथे पुढे येते रत्नागिरीतून। निश्चितच त्यामुळे आता यावर काय तोडगा निघतो हे पाहायचं आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।